शांती. आज 27/7/2022 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्हाला आता आसुरी अवगुण काढून ईश्वरीय गुण धारण करायचे आहेत. पित्याकडून आपले 21 जन्मांचे स्वराज्य घ्यायचे आहे. आजचा प्रश्न आहे, बाबांची कोणती ॲक्ट म्हणजेच कार्य चालत आहे जी तुम्हा मुलांची सुद्धा असली पाहिजे? उत्तर आहे, बाबांची ॲक्ट आहे सर्वांना ज्ञान आणि योग शिकविण्याची. हीच ॲक्ट तुम्हा मुलांना सुद्धा करायची आहे. पतितांना पावन बनवायचे आहे. तुमचा धंदाच आहे रुहानी सेवा करण्याचा. काही मुले शरीर सोडून जातात, परत नवीन शरीर घेऊन हीच मेहनत करतात. दिन प्रतिदिन तुमची सेवा वाढत जाईल. आजचे गीत आहे ओम नमः शिवाय. ओम शांती. हे गीत इथे शोभते कारण ही उच्च ते उच्च शिवबाबांची महिमा आहे. रुद्र बाबा नाही, शिवबाबा. शिव किंवा रुद्र बाबा सुद्धा बरोबर आहे, पण तरी सुद्धा शिवबाबा म्हणणे चांगले वाटते. तुम्ही सुद्धा शरीर घेऊन बसले आहात. बाबा ब्रह्माद्वारे समजावत आहेत, नाहीतर शिवबाबा बोलणार कसे? ते चैतन्य आहेत, सत आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. जरूर ज्ञानच ऐकवतील. आपला परिचय देणे हे सुद्धा ज्ञानच झाले. मग रचनेच्या आदी मध्य अंताचे ज्ञान अर्थात समज देतात. याला सुद्धा ज्ञानच म्हटले जाते. कोणाला समजाविणे म्हणजे ज्ञान देणे आहे. त्यातही ईश्वरासाठी समजावणे हे सुद्धा ज्ञान आहे. म्हणून तर ईश्वर स्वतः परिचय देतात. इंग्रजीमध्ये म्हणतात सुद्धा फादर शोज सन. बाबा येऊन स्वतःचा आणि सृष्टीच्या आदी मध्य अंताचा परिचय देतात. ऋषी मुनी इत्यादी सगळे म्हणत होते, आम्ही रचयिता आणि रचनेला जाणत नाही. आता बाबांनी समजावले आहे, तर समजले जाते की हे ज्ञान कुणी देऊ शकत नाही. ज्या ज्ञानामुळे मनुष्य उच्च ते उच्च पद प्राप्त करतात. जरूर उच्च ते उच्च पद आहेच देवी देवतांचे. आता तुम्ही मुले जाणता, अखंड अटल पवित्रता, सुख, शांती, संपत्ती हाच आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, जो परत घेत आहोत. ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार सुखधाम आणि आसुरी जन्मसिद्ध अधिकार हा दुःखधाम आहे. रावणाद्वारे आम्ही पतित बनतो. रावणाकडून वारसा मिळतोच पतित बनण्याचा. परत पतितापासून पावन एक परमात्मा रामच बनवितात. हे कोणालाही माहीत नाही की रावण भारताचा अर्ध्या कल्पापासूनचा शत्रू आहे. म्हणतात राम राज्य पाहिजे, अर्थात रावण राज्य आहे. परंतु आपल्याला पतित अथवा रावण समजत नाहीत. आता हा आसुरी संप्रदाय बदलून दैवी संप्रदाय बनत आहे. तुम्ही इथे येताच अवगुणांना काढून ईश्वरीय गुणांना धारण करण्यासाठी. ईश्वरीय गुण धारण करविणारे एक बाबाच आहेत. तुम्ही जाणता, आता आम्ही आलो आहोत बेहदच्या बाबांकडून पुन्हा आपला जन्मसिद्ध अधिकार 21 जन्मांचे स्वराज्य घेण्यासाठी. इथे बसलोच आहोत सूर्यवंशी चंद्रवंशी स्वराज्य प्राप्त करण्यासाठी. जे स्वराज्य तुम्ही कल्प प्राप्त करत आले आहात, गमावता आणि पुन्हा प्राप्त करता, हे तर बुद्धीमध्ये राहिले पाहिजे ना. आता आम्ही बाबांकडून वारसा घेत आहोत. वारसा घेणाऱ्या मुलांना बाबांची आठवण करावी लागेल ना. हे तर बुद्धीमध्ये आले पाहिजे.
आम्ही मात पित्याच्या समोर वारसा घेण्यासाठी बसलो आहोत. ते ब्रह्मामुखाद्वारे आम्हाला सांगत आहेत. जे दत्तक घेतले जातात त्यांना ब्राह्मण म्हटले जाईल. हा ज्ञान यज्ञ आहे. मग यज्ञ म्हणा अथवा पाठशाळा म्हणा, गोष्ट एकच आहे. जेव्हा रुद्र यज्ञ रचतात तर पाठशाळा सुद्धा बनवितात. एका बाजूला वेद, शास्त्र इत्यादी, एका बाजूला गीता, एका बाजूला रामायण इत्यादी ठेवतात. ज्यांना रामायण ऐकायचे आहे ते त्यांच्याकडे जाऊन ऐकतील. ज्यांना गीता ऐकायची आहे ते त्यांच्याकडे जाऊन ऐकतील. हा रुद्र ज्ञानयज्ञ आहे, ज्यामध्ये सर्व काही स्वाहा होणार आहे. सृष्टीचा अंत आहे, तर सर्व यज्ञांचा सुद्धा अंत आहे. ज्ञान यज्ञ तर एकच आहे. बाकी जे अनेक प्रकारचे यज्ञ आहेत ते आहेत मटेरियल म्हणजेच भौतिक यज्ञ, ज्यात जव, तीळ इत्यादी सामग्री टाकतात. हा आहे बेहदचा यज्ञ, ज्यामध्ये हे सर्व काही स्वाहा होणार आहे. पुन्हा नव्याने निर्मिती होते. तिथे कोणतीही वस्तू दुःख देणारी असत नाही. इथे तर किती दुःख आहे. रोग वगैरे किती वाढत चालले आहेत. भिन्न भिन्न प्रकारची दुःख, रोग निर्माण होत आहेत. ड्रामामध्ये या सर्वांची नोंद आहे. जसे मनुष्य तसे वेगवेगळ्या दुःखाचे प्रकार निघत आहेत. याला म्हटलेच जाते दुःखधाम, शोक वाटिका. मनुष्य दुःखी आहे कारण रावण राज्य आहे. रामराज्यामध्ये रावण असतच नाही. अर्धा कल्प आहे सुखधाम, अर्धा कल्प आहे दुःखधाम. राम निराकार परमपिता परमात्म्याला म्हणतात. एक रुद्रमाळा आहे निराकारी आत्म्यांची, आणि मग विष्णूची माळा बनते साकारी. ती तर राजाईची आहे. मग तिथे नंबरवार राज्य करतात. हे तुम्हा मुलांना चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे आणि समजवायचे आहे. जितका जितका वेळ निघून जाईल तितके तितके ज्ञान शॉर्ट म्हणजेच संक्षिप्त होत जाईल. तर असे संक्षिप्त रीतीने समजावून सांगण्यासाठी बाबा युक्त्या रचत आहेत. विनाशाच्या वेळेस मनुष्यांना वैराग्य येईल. मग समजतील की बरोबर ही तीच महाभारताची लढाई आहे. जरूर निराकार भगवान सुद्धा असतील. कृष्ण तर असू शकत नाही. निराकारलाच सर्वांचा पतित पावन, सर्वांचा सद्गती दाता म्हटले जाते. हे टायटल म्हणजेच उपाधी इतर कुणालाही देऊ शकत नाही. बाबांनी हे सुद्धा समजावले आहे. पवित्र देवता कधी अपवित्र दुनियेमध्ये पाय ठेवू शकत नाहीत. तुम्ही लक्ष्मीकडे धन मागता, परंतु लक्ष्मी कोठून आणणार? इथेही मम्मा बाबांकडून म्हणजेच ब्रह्मा बाबांकडून धन घेते. इथे सरस्वती सोबत ब्रह्मा आहेत. तिथे देखील दोघे जरूर पाहिजेत. निशाणी पाहिजे. कुठून तरी धन मिळते जरूर आहे. म्हणून महालक्ष्मीची पूजा होते. त्यांना 4 हात दाखवतात, पाय तर इतके दाखवत नाहीत. रावणाला 10 तोंडे दाखवतात, पाय तर दाखवत नाहीत. तर हे सिद्ध होते की असे मनुष्य असत नाहीत. हे तर आहे समजविण्यासाठी. जेव्हा कुणाचा पती मरण पावतो तर त्याच्या आत्म्याला आवाहन केले जाते, परंतु येणार कसा? ब्राह्मणाच्या तनामध्ये येतो, बोलावले जाते. हे रीती रिवाज ड्रामामध्ये नोंदलेले आहेत. मग तिथे जो असतो त्याच्यामध्ये आत्मा येते. आत्म्याला बोलावून त्याला खाऊ घालतात. इथे बाबा तर स्वतः येऊन तुम्हा मुलांना खाऊ घालतात.
तर आता तुम्हा मुलांचा धंदाच या सेवेचा झाला. शरीर सोडून पुन्हा कुठेतरी जन्म घेऊन परत मेहनत करतात. तुमचा आहेच पतितांना पावन बनविण्याचा धंदा. तुम्ही पुढे जाऊन बघाल सेवा कशी वाढत आहे. कल्पापूर्वी सुद्धा असे झाले होते. तीच रील आहे. तुम्ही मुले जाणता जे काही होते ते कल्पापूर्वी प्रमाणेच होते. बाबा सुद्धा ज्ञान आणि योग शिकविण्याची तीच ॲक्ट करतात जी कल्पापूर्वी केली होती. यामध्ये थोडा देखील फरक पडू शकत नाही. हा ड्रामा आहे ना. आम्ही आत्मिक घरातून म्हणजेच परमधाममधून येतो. मनुष्याचा देह धारण करून पार्ट बजावतो. 84 जन्मांना आणि ड्रामाच्या चक्राला पूर्ण समजावून सांगायचे आहे. इतर कोणीही जाणत नाही. आम्ही स्वतः जाणत नव्हतो. तुम्हीच कल्पापूर्वी जाणले होते. आता पुन्हा जाणत आहात. रचयिता आणि रचनेच्या आदी मध्य अंताचे रहस्य आता समजले आहे. तुमच्या बुद्धीमध्ये हे राहिले पाहिजे. उच्च ते उच्च बाबा आहेत. तेच वारसा देतात. मग आहेत ब्रह्मा विष्णू शंकर. ब्रह्माद्वारे स्थापना होते. मग तेच विष्णुपुरीचे मालक बनून पालना करतात. विष्णुपुरी म्हणा किंवा लक्ष्मी नारायणाची पुरी म्हणा, गोष्ट एकच आहे. तुम्ही जाणता आम्ही सूर्यवंशी चंद्रवंशी 21 जन्मांसाठीचा वारसा बाबांकडून घेत आहोत. बाबा म्हणतात, मुलांनो तुम्ही माझे होता. मी तुम्हाला पार्ट बजावण्यासाठी पाठविले होते. याची सुद्धा ड्रामामध्ये नोंद आहे. कोणीही कुठेही जात नाही. हे देखील तुम्ही समजता. जे चांगल्या रीतीने पुरुषार्थ करतील ते मग क्रमवार सुखधाममध्ये येतील. तुम्ही आठवण करता सुखधामाची. जाणता की हे दुःखधाम आहे. याची इतर कोणालाही माहिती नाही. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये येते की हे दुःखधाम आहे. तुम्ही सुखधाम स्थापन करणारे बाबांकडून वारसा घेत आहात. आम्ही जिवंतपणेच त्यांचे बनलो आहोत. जेव्हा कोणी राजाकडे दत्तक जातो तर समजतो ना मी त्यांचा आहे. यामध्ये पहिला संबंध सुद्धा लौकिक आणि दुसरा संबंध देखील लौकिकच राहतो. इथे अलौकिक संबंध मग पारलौकिक बनतो. तुम्ही जाणता की आता आम्ही रामाचे बनलो आहोत. बाकी सर्वजण रावणाच्या कुळातील आहेत. एका बाजूला ते तर दुसऱ्या बाजूला आपण आहोत. आत्मा समजते, बरोबर मी 84 जन्म पूर्ण केले आहेत. मी आत्मा एक जुने शरीर सोडून दुसरे नवीन घेते. ज्ञानसागर पतित पावन सद्गती दाता बाबांद्वारे पुरुषार्थ करत आहे. ते म्हणजेच शिवबाबा या ब्रह्माद्वारे शिकवत आहेत. आत्मा शिकते. आत्म्यामध्येच बॅरिस्टर इत्यादींचे संस्कार असतात ना. आत्मा अवयवांद्वारे बोलते. तुम्हाला आत्मअभिमानी बनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. बाबा सल्ला देतात. अमृत वेळेची वेळ प्रसिद्ध आहे. त्याच वेळेस स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत रहा. तर तुमच्या आत्म्यावर जी कट म्हणजेच गंज चढला आहे तो साफ होऊन जाईल. इथे तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये बसता. बाकी काही मेहनतीची गोष्ट नाही. जसे मूल पित्याची आठवण करते. हे आहेत बेहदचे बाबा. ती आत्मा शरीराची आठवण करते. आता तुम्ही आत्मा आपल्या बाबांची आठवण करता. बाबा म्हणतात, मी बेहदचा पिता आहे तर जरूर बेहदचे सुख देणार. कल्पापूर्वी दिले होते, बरोबर.
भारत विश्वाचा मालक होता. शत्रू इत्यादी कोणीच नव्हते. आता तुम्ही सुखधामचे मालक बनत आहात. जे तुम्ही स्वर्गाच्या लायक होता, आता नरकाच्या लायक बनलेले आहात. स्वर्गाच्या लायक बनविण्यासाठी बाबा पुन्हा आले आहेत. प्रथम निराकार शिवची जयंती होते, मग गीता जयंती होते. शिवबाबा जेव्हा येतात तेव्हा भगवानुवाच होते, तर गीतेची सुद्धा जयंती होते. बाबांनी येऊन जे ऐकविले त्याची मग गीता बनली. हे सुद्धा तुम्ही मुले जाणता की रावण कोणाला म्हटले जाते. आता या रावण राज्याचा विनाश होणार आहे. मृत्यू समोर उभा आहे. कल्पापूर्वी सुद्धा ही दुनिया बदलली होती. किती चांगल्या रीतीने समजावले जात आहे. मेहनत आहे. घर गृहस्थीमध्ये राहून कमळ फुलासमान पवित्र राहून मग दोघांनीही एकत्र हा कोर्स शिका. टीचरला विचारा. कोर्स तर खूप सोपा आहे. घरामध्ये राहून माझी आठवण करत रचनेच्या आदी मध्य अंताला जाणा. 7 दिवसात समजणारेही काही निघतात. प्रत्येक मनुष्याची रग पाहिली जाते, पाहिले जाते. यांची लगन चांगली आहे. तडफडतात. आपण बाबांचे ज्ञान तरी सन्मुख ऐकावे. त्यांच्या चेहऱ्या मोहऱ्यावरून समजू शकता. रग न समजल्यामुळे चांगले चांगले सुद्धा निघून जातात. म्हणतात 7 दिवस वेळ नाही, काय करावे. कुणी म्हणतात दर्शन घडवा. तुम्ही बोला. पहिले आधी येऊन समजून घ्या. कोणाजवळ आलेले आहात? परमपिता परमात्म्यासोबत तुमचा काय संबंध आहे? ब्रह्मा कुमार कुमारी तर तुम्ही सुद्धा आहात ना. शिवबाबांचे नातू म्हणजेच ब्रह्माची मुले झालात. बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत, तर जरूर वारसा देतील. राजयोग शिकवत असतील, समजावून मग लिहून घेतले पाहिजे. काही तर एका दिवसात सुद्धा चांगले समजतात. असे हुशार निघतील जे तीव्र गतीने पुढे जातील. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार. पहिला पॉइंट. अमृत वेलेला उठून बाबांची प्रेमाने आठवण करून आत्मअभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. आठवणीच्या बळाने विकारांची कट उतरवायची आहे. दुसरा पॉइंट. घर गृहस्थीमध्ये राहून कमळ फूल समान बनण्याचा कोर्स करायचा आहे. प्रत्येकाची रग अथवा लगन पाहून ज्ञान द्यायचे आहे. आजचे वरदान आहे, शिक्षक बनण्यासोबत दयाळूपणाच्या भावनेद्वारे क्षमा करणारे मास्टर मर्सीफुल भव. शिक्षक बनण्यासोबत दयाळूपणाच्या भावनेद्वारे क्षमा करणारे मास्टर मर्सीफुल भव. विस्तार आहे. सर्वांचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर शिक्षक बनण्यासोबत मास्टर मर्सीफुल बना. दयाळू बनून क्षमा करा, तर हे क्षमा करणेच शिकवण दिल्यासारखे होईल. फक्त शिक्षक बनायचे नाही, क्षमा करायची आहे. या संस्कारांनीच सर्वांना आशीर्वाद देऊ शकाल. आत्तापासूनच आशीर्वाद देण्याचा संस्कार पक्का करा, तर तुमच्या जड चित्रामधून सुद्धा आशीर्वाद घेत राहतील. म्हणून प्रत्येक पाऊल श्रीमतावर चालून आशीर्वादांचा खजिना भरपूर करा. आजचे स्लोगन आहे, ज्यांची झोळी परमात्म आशीर्वादाने भरपूर आहे त्यांच्याजवळ माया येऊ शकत नाही. अच्छा, ओम शांती.